कोण म्हणतं सुट्टीच्या दिवशी आरामात काम चालतं आणि आमच्याकडे बघा दिवसभर केली तरी संपत नाही. सकाळी सकाळी सुरू झाली दोघी बहिणींची भांडण मस्ती आणि यांच्याकडे बघून असं वाटतं ही शाळेतच गेलेली बरी. शाळेला सुट्टी असली की असे कामे चालतात, ड्रॉइंग कर, पेंटिंग कर आणि सायंकाळची गोष्ट म्हणजे फक्त 5 मिनिटांमध्ये खूप सुंदर असा कृष्ण बनवला अश्विनी. हे असलं की यांच्या जिभेला चोचलेही खूप आहे आणि यांची चोचले आपल्याला पुरवावेच लागतात. म्हणूनच ना बनवायला घेतला ढोकळा. एका पातेल्यामध्ये 3 चमचे बेसन, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातली आणि मिश्रण थोडं थोडं पाणी घालून छान असं मिक्स केलं. हे मिश्रणाला एका साईडने फिरवलंच तर छान अशी पदार्थाला जाळी सुटते. नंतर त्यामध्ये अर्धा पॅकेट इनो आणि किंचितसं पाणी घालून छान असं मिश्रण एकजीव केलं. एका भांड्याला तेल लावून मिश्रण भांड्यामध्ये ओतलं आणि लावलं इडली पात्रात. ढोकळा होतच आहे तोपर्यंत मी कालच्या दिवशी आणलेला आईकडून वानोडा काढून घेतला. वानोड्यामध्ये तिने बरंच काही पाठवलं होतं, पपई, कापूस, ज्वारी, अक्षाचे तांदूळ, असं बरंच काही काही. पुरीच्या पोटात बोंबलत होते कावडे, म्हणूनच सर्वात आधी सर्व काम बाजूला ठेवत तडक्याची तयारी करण्यासाठी घेतली. तडक्यासाठी तेलामध्ये थोडंसं जिरं, मोहरी, कढीपत्ता, साखर आणि पाणी घातलं आणि ढोक्यावर छान असं टाकून दिलं आणि दिलं यशवीला खायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.